कागल शहरात संभाव्य पाणी टंचाईचं संकट लक्षात घेऊन नगर परिषदेनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। दर सोमवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। तसंच पाणी सोडण्याच्या वेळेत आता 10 मिनिटांची कपात केली आहे। शहरात आता 20 मिनिटं पाणीपुरवठा होणार आहे, त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन नगरपालिकेनं केलंय। शुक्रवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। नगराध्यक्ष, सदस्य आणि अधिकारी यांच्यात आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। कागल नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्षा सविता माने यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक झाली। जलसंपदा विभागानं पाण्याची बचत करण्याची सूचना दिल्याचं पाणीपुरवठा सभापती प्रकाश काडेकर यांनी सांगितलं। पावसानं ओढ दिल्यामुळे दूधगंगा धरणातील पाणीसाठा कमी होत चाललाय। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जयसिंगराव तलावातील पाण्याची पातळी घटली आहे, त्यामुळे संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन शहरात पाणीपुरवठा करण्याच्या वेळेत 10 मिनिटांची कपात करण्यात येत असल्याचं गाडेकर यांनी सांगितलं। आता शहरात 20 मिनिटं पाणी सोडलं जाणार आहे। ज्या भागात कमी दाबानं पाणीपुरवठा केला जातोय तिथं 25 मिनिटं पाणी सोडण्यात येणार आहे। दर सोमवारी शहरातील पाणीपुरवठा बंदचा निर्णय कायम ठेवण्यात आलाय। 19 जून पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। दरम्यान शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी 22 जून पासून माझं कागल माझी जबाबदारी ही विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे। या मोहिमेत सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता आणि जनजागृती उपक्रम राबवले जाणार आहेत। तसंच शहरातील चिकन, मटण आणि मासे विक्रेत्यांकरिता स्वतंत्र नियमावली राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महिन्यातून एकदा शहरातील हॉटेल आणि हातगाड्यांच्या स्वच्छतेचा आढावा घेण्यावर एकमत झालंय। मुख्य अधिकारी अजय पाटणकर, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, नगरसेवक प्रवीण काळबर, दीपक मगर, सतीश घाटगे यांच्यासह सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला।